हा? एक काम करा, तो चिखल दिसतोय तो उचला आणि माखा आमच्या तोंडावर. काय बोलताय तुम्ही? काय बोलायचं आम्ही? काय बोलायचं? तुम्ही त्या हॉस्टेलवर जी राड घातलीये ना ती बघितल्यावर समजे हेच बोलणार आहेत. तेज प्रताप राजकारणाची मेज एकदा का करपली का करपली. तुम्हा सगळ्यांना आम्ही लोकांपुढे नाक घासलेला आवडतंय का? नाही 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 नाही, तिथं पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत बातमी पोहोचली. अक्कल बिक्कल नाहीये का तुम्हाला? आता हे सगळं नीट करायला परत ग म भ न पासन सुरुवात करावी लागणार आहे. इकडे बघा, तुम्ही काय केलंय ना हे? आमचा ट्रस्ट आहे तुमच्यावर. हे पोरीचं हे असलं सगळं ना हे तुम्ही नाही करू शकणार. कोणी केलंय? नाव नका सांगू, ते आम्ही बराबर शोधून काढू आणि मग त्याची कबर करतो. आता आमचे कान आसुसलेत फक्त एक गोष्ट ऐकायला, की हे तुम्ही केलं नाही. बोला. मी केलंय. अरे थंडर, मीच केलंय तेच सांगतोय मी, दुसरा कोणी नाही, मीच केलंय. आणि हे गुरु, हे आपला आरोप तुमच्यावर घ्यायचा नाही. हा, मी केलंय तर मी केलंय. हा, चल मागे हो, चल. माहिती मीच केलंय. जराशी चूक झाली माझ्याकडनं. जराशी चूक झालीये तुमच्याकडनं. राजकारणात आमची इमेज जपायला धडपडतोय हो आम्ही, आणि तुमच्या या प्रकरणानं त्या विरोधी पक्षाच्या हातात आयतं कोलीत दिलंय तुम्ही आमची नालस्ती करायला. का केलं तुम्ही? माहितीये, रागाच्या भरात ट्रस्ट तोडलाय तुम्ही आमचा. पहिल्यांदा आजचा दिवस आहे ना तो लई बेकार दिवस आहे आमच्यासाठी. चला माग, अजून डोकं तापू नको माईंचं. काय केलंस? हे समजा त्या गुरुमुळे झाले आणि तू स्वतःवर आळ घेतलास. अरे गुरु, आता का बोलती बंद झाली तुझी? बोल की, आता का चूळ बनून बसलायस? भंडार, तो आपला दोस्त आहे, सांभाळून घ्या, घ्या सांभाळून. मला काय आवडले नाही सांगू तुमचं तेज. आता ए हार तुझ्या मायला, तुझ्या
निशान गुरु माई समोर तुला सहज उघडा पाडू शकलो असतो मी, पण तू दोस्त आहे आपला, लहानपणापासूनचा दोस्त. आपला फंडा क्लिअर आहे, दोस्तीसाठी काय वाटेल ते. आज जर असं केलंस ना तर तेव्हाच आपली दोस्ती संपत आणि दुश्मनी सुरू होईल. तुला तर माहितीच आहे आपण दुश्मनाची काय हाल करतो ते. सांभाळून राहा दोस्ता. तो जरा मेंदू मेंदू हल्लाय का ग? पोटसरांचं झालं आता तू सुरू झालीस. काय म्हणली? काय नाही. पोरीच्या जातीने का नाही जरा मोहन डसू नये. एवढा वेळा सांगितलं त्या माई साहेबांच्या नादाला लागू नको लागू नको. घरात पाहुणे येणार आहेत ताईला बघायला तर त्यात मदत करावी, तर तसलं काही नाही. मारामाऱ्या करत सुटली पोरांसारखी, म्हणूनच मी तुला गावी येऊ देत नाही. आई तू कोचसरांना खोटं का म्हणालीस? काय खोटं म्हणली? हेच की माझा तापट स्वभाव माझ्याकडे पप्पांकडून आलाय. तसंच आहे की पप्पांकडनं चाललंय. ताई मला पप्पांचा स्वभाव माहित नाही का? ते माझ्याशी फारसं बोलत नसले, मला नावानी वगैरे हाक मारत नसले तरी ते फक्त मी बाहेर राहते म्हणून वैदेही रागाने नाही बोलत आहे ग. जे फॅक्ट आहे ते सांगते. तुझं म्हणणं आहे की माझा हा तापट स्वभाव त्यांच्याकडनं आलाय. अगं मला माहितीये मला माझा राग कंट्रोल होत नाही, पण ते साधी माशी मारायला कंटाळा करतात ग. ते कसले एवढं एक्स्ट्रीम वागतात. खरंच पप्पा असे होते? आता त्यांच्या तरुणपणीचं तुला माहित की मला माहित? हा तू चल लवकर, पाहुणे येणार आहेत कधी. ए थंडर काय ते